नमस्कार मंडळी, आपल्याकडे दर शनिवारी घराघरात खिचडी बनविण्याची परंपरा आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का, शनिवारीच खिचडी का खाल्ली जाते? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामागे केवळ धार्मिक श्रद्धा आहे की काही वैज्ञानिक कारण? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचे रंजक सत्य जाणून घेणार आहोत. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व. हिंदू शास्त्रानुसार शनिवार हा शनिदेवाचा वार मानला जातो. ज्योतिषशास्त्रात शनीचा संबंध काळ्या आणि गडद रंगाशी जोडला जातो. खिचडीमध्ये वापरली जाणारी काळी उडीद डाळ शनीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच काळ्या उडीद डाळीला खूप महत्त्व आहे. उडदाची डाळ आणि तांदूळ याची खिचडी अर्पण करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की शनिवारी उडीद डाळीची खिचडी खाल्ल्याने शनी दोष किंवा साडेसातीचा प्रभाव कमी होतो. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. खिचडीमध्ये वापरली जाणारी पिवळी हळद ही बृहस्पती ग्रहाचे प्रतीक आहे. बृहस्पती ग्रह हा सर्वात शुभ ग्रह मानला जातो. तो ज्ञान, बुद्धी, संपत्ती, शिक्षण आणि भाग्याचा कारक आहे. तर वैज्ञानिक आणि आरोग्याचे फायदे. आठवडाभर आपण जड किंवा तेलकट अन्न खातो. खिचडी हा हलका आणि पौष्टिक आहार आहे जो पचन संस्थेला आराम देतो. तांदूळ, हळद, मीठ, हिंग आणि डाळीच्या मिश्रणामुळे शरीराला कार्बोदके आणि प्रथिने योग्य प्रमाणात मिळतात. खिचडी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. खिचडी हे साधेपणाचे प्रतीक आहे. तामसिक अन्न टाळून सात्विक आहार घेतल्याने मन आणि शरीर संतुलित राहते. शनिवार आणि खिचडी याचा संबंध हा श्रद्धा, साधेपणा आणि कर्माशी जोडलेला आहे. यामुळे पुढच्या आठवड्यासाठी शरीर उत्साही राहते आणि खिचडी खाल्ल्याने शनिदेव प्रसन्न होतात. तर खिचडी कशी असावी? शनिवारी खिचडी बनवताना काळी उडीद डाळ, हळद, हिंग फोडणी, मीठ, तांदूळ वापरा. थोडे तूप आणि हिंगाची फोडणी नक्की द्या. यामुळे चव आणि आरोग्यदायी फायदे दोन्ही वाढतात. तर ही होती शनिवारी खिचडी खाण्यामागची मुख्य कारणे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.